नागली म्हणजेच रागी यामध्ये ना भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम आयर्न असतं. त्यामुळेच तर सध्याला मिलेटच्या सेवनामध्ये ही जास्तच ट्रेंडिंग असावी. म्हणूनच तर मी आज बनवते वर्षभर साठवता येईल असे आणि कढाईभर फुलतील इतके खुसखुशीत जराही तेलकट न होणारे नागलीचे पापड. हे तुम्ही भाजून देखील खाऊ शकता. बरं, हे पापड बनवत असताना बरेच जण तेलाचा वापर करतात. यामुळे बऱ्याचदा पापड जुने झाले की खवट वास येतो. यासाठीच मी आज वापरणार आहे थेंबरही तेल न वापरता खास पदार्थ, ज्यामुळे पापडांना रंग आणि चकाकी तर छान येतेच, पण यासोबत पापडांना अजिबात चिरा भेगा जात नाही. चला तर मग लगेचच नागलीचे पापड बनवायला सुरुवात करूया. त्याकरिता मी या ठिकाणी 1 किलो नागली घेतली आहे. याला बऱ्याच भागांमध्ये रागी किंवा मग नाचणी देखील म्हटलं जातं. ही तुम्हाला सहजतेने कोणत्याही धान्य मार्केटमध्ये किंवा मग किराणा दुकानामध्ये देखील सहजतेने मिळेल. ही नागली ना बऱ्याचदा स्वच्छ करणं फारच अवघड असतं. कारण तुम्ही बघा ना, ही किती बारीक दाणे आहेत. एवढे निवडणं म्हणजे महाकठीण आणि यामध्ये भरपूर सारा कचरा, माती असते. त्यामुळे ना आपल्याला हिला पहिले रोळून घेणं गरजेचं आहे. त्याकरिता यामध्ये भरपूर सारं पाणी घालायचं आणि नागली व्यवस्थित अशी चोळून धुवायची. बघा तुम्ही किती सारं हे गढूळ पाणी निघालंय आणि बऱ्याचदा ना हिचा रंग देखील निघतो. थोडाफार कोंडाही असतो जो पाण्यावर लगेचच तरंगायला सुरुवात होते. तर त्यामुळे आता हे संपूर्ण गढूळ पाणी आपण काढून टाकूयात आणि सेम पद्धतीने अजून 2 वेळेला ही धुवून घेऊ. बघा स्वच्छ व्यवस्थित अशी आपली नागली धुवून झाली आहे. आता यातील माती काढणं गरजेचं आहे. त्यासाठी काय करायचं, पुन्हा एकदा नागली अशी चोळून घ्यायची. खराब पाणी काढून टाकायचे आणि पुन्हा एकदा स्वच्छ पाणी घालायचं, जेणेकरून आता ही आपल्याला रोळून घेता येईल. रोळवणं म्हणजे काय तर वरवरची जी नागली आहे ती हलक्या हाताने काढून घ्यायची, ज्यामुळे खाली खाली अगदी माती किंवा रेतीचे कण राहतात. यामध्ये बऱ्याचदा अगदी पांढरे रंगाचे गारगोटीचे खडे असतात, त्यांचा देखील लालच रंग असतो, ज्यामुळे ते आपल्याला डोळ्यांना सहजतेने दिसत नाही. पण अशा पद्धतीने धुवून घेतल्यामुळे बघा अगदी काळे किंवा पांढरे जे काही खडे होते ना, ते अगदी सहजतेने निघतात. यामुळे पापड खाताना दातांखाली कचकच लागणार नाही, मातीचे कण येणार नाही. व्यवस्थित नागली धुवून झाली. आता यामध्ये भरपूर सारं पाणी घातलं. आता ही नागली आपण 1 ते 2 दिवसांकरिता भिजवून घेणार आहोत. जर तुम्ही 2 दिवस नागली भिजवत असाल तर यामध्ये पाणी अजिबात बदलायचं नाही. आणि जर तुमच्याकडे वेळ जास्त असेल तर 3 दिवस तुम्ही भिजवून घेऊ शकता. फक्त तुम्हाला दररोज यातील पाणी बदलावं लागेल, ज्यामुळे नागलीला अंबूस वास येणार नाही. यावर्षी माझ्याकडे जास्तीचा वेळ नव्हता, लवकर नागलीचे पापड तुमच्यासोबत शेअर करायचे होते, त्यामुळे मी हे 2च दिवस भिजवले. यातील पाणी काय बदललं नव्हतं. एवढा सारा अंबूसपणा यावर आलेला होता, तो पूर्णतः काढून टाकला. पुन्हा एकदा एका पाण्याने हे स्वच्छ धुवून घेतली आहे. आता ही आपण निथळून घेणार आहोत आणि मोड आणण्याकरिता बांधणार आहोत. त्याकरिता बघा अशी अरेंजमेंट करून घेतली. खाली एक पातेलं, त्यावर चाळण, नंतर एक सुती कपडा अंथरलाय. आता यावर संपूर्ण नागली काढून घेऊ, कारण आता आपल्याला नागलीचं सत्व बनवायचं आहे. त्याकरिता नागलीला मोड आणणं गरजेचं आहे आणि यातील एक्स्ट्राचं पाणी निथळून घेणं देखील गरजेचं होतं. त्यामुळे मी ही चाळणीमध्ये उलथवली, जेणेकरून एक्स्ट्राचं पाणी संपूर्ण निघून जाईल. बघा या पद्धतीने संपूर्ण पाणी आता यातून निचरताना दिसत असेल. हे व्यवस्थित असं निचरलं गेलं की मगच याचं गाठोड्या पद्धतीने गाठ बांधून घ्यायची. यामुळे काय होतं, आपल्या नागलीला एका दिवसामध्येच अगदी पटकन असे मोड येतात. आता ही मी उबदार जागेवर ठेवणार आहे, यामुळे पटकन मोड येतील. तर कमीत कमी हे 1 दिवस तरी ठेवा, जेणेकरून व्यवस्थित असे मोड येतील. जर तुमच्या नागलीला अजिबात मोड आले नाही तर अजून पुन्हा एकदा एखादी रात्रभर किंवा दिवसभर ठेवू शकता. बघा या पद्धतीने एकदम छोटे छोटेसे मोड येतात. तुम्हाला यामध्ये पांढरे पांढरे कण दिसत असतील ना, ते आपल्या नागलीचे मोड आहेत. आता या ठिकाणी आणखी एक महत्त्वाची टिप्स म्हणजे नागलीला अति प्रमाणात मोड आणायचे नाही. जर मोड जास्त प्रमाणात आले तर आपलं पीठ वाया जातं. नागलीमध्ये पीठ खूप कमी प्रमाणात पडतं. आता ही आपण पसरवून देऊयात आणि सुकवून घेऊयात. एकतर तुम्ही ही फॅन खाली किंवा मग कोवळ्या उन्हामध्ये वाळवून घेऊ शकता. बघा या पद्धतीने आपली नागली छान अशी वाळली गेली. हिचा रंग बदलल्यासारखा दिसतोय, थोडीशी ड्राय दिसतीये, पण दाबली की हलकीशी नरम देखील आहे. ही आपल्याला यापेक्षा जास्त सुकवायची नाहीये, नाहीतर मग हिचा व्यवस्थित असा कोंडा निघत नाही. संपूर्ण नागली एका ठिकाणी गोळा करू आणि चक्कीमधून दळून आणू. जर तुमच्याकडे घरघंटी असेल तर 4 नंबरची चाळण लावून दळून घ्या. तर बघा हलकीशी जाडसर ही मी नागली दळून घेतली आहे. या पद्धतीचं आपलं पीठ तयार झालं.
हलकीशी जाड ठेवायची. याचं कारण म्हणजे आपला कोंडा पटकन वेगळा निघेल. आता ही आपण वस्त्रगाळ करून घेऊयात. त्याकरिता एखादी टोकर घ्यायची, त्याला या पद्धतीने कपडा बांधायचा. ज्या कपड्यातून पीठ अगदी व्यवस्थितरित्या खाली पडेल असाच कपडा बांधा. तर बघा आता आपण हे पीठ बघूयात. तर या पिठामध्ये बघा तुम्हाला कोंड्याचे भरपूर मोठे मोठे असे कण दिसत असतील. हेच आता आपल्याला वेगळे करून घ्यायचे आहेत. आता तुम्ही म्हणाल की यामध्ये आपल्याला कोंडा घ्यायचा नाहीये का? तर नाही, पापड बनवत असताना कोंड्याचा वापर करायचा नाही. असं केलं तर आपले पापड व्यवस्थित फुलत नाही, छान खुसखुशीत होत नाही आणि त्याचसोबत पापडांना खूपच डार्क काळा रंग येतो. त्यामुळे मी या कोंड्याचा वापर कसा करायचा ना ते देखील तुम्हाला पुढे सांगते. तर बघा या पद्धतीने आपला कोंडा वरवर राहिलाय. पीठ यातून जेवढं काही पीठ होतं ते खाली गळालेलं आहे. आता हा कोंडा सेपरेट काढूयात आणि सेम पद्धतीने संपूर्ण पीठ चाळून गाळून घेऊयात. आणि जो कोंडा शिल्लक राहील ना तो पुन्हा एकदा चक्कीमधून वाटीभर तांदूळ घालून दळून आणायचा आहे आणि सेम पद्धतीने वस्त्रगाळ करून घ्यायचा आहे. तर बघा साधारणतः 1 किलो नागलीमध्ये कमीत कमी 700 ते 750 ग्रॅम पीठ मिळतं. पण मी यातील ना एवढंच पीठ सध्याला वापरणार आहे. जो कोंडा होता ना तो मी अजून तरी दळून आणलेला नाही आहे. तो नंतर दळून आणेल आणि त्याचे सेपरेट पापड बनवेल. तर हे जे पीठ आहे ते साधारणतः वजनी प्रमाणामध्ये 300 ते 350 ग्रॅम आहे. साधारणतः कुकरचा एक डब्बाभर. जे आपलं वजनी आणि डब्याचं असं दोनही प्रमाण मी तुम्हाला या ठिकाणी सांगितले. आता डब्याचं प्रमाण सांगण्याचं कारण म्हणजे आपल्याला पाणी याच डब्याने मोजून घ्यायचंय. तर पिठाच्या आपल्याला 1.5 पट पाणी लागत असतं. त्यामुळेच मी ज्या डब्याने पीठ मोजून घेतलं त्याच डब्याने पाणी मोजून घेतेय. तर आता मी 2 डब्बेभर पाणी घालणार आहे. अर्धा डब्बा एक्स्ट्रा घालतेय जेणेकरून आपल्याला जर गरज वाटली तर आपण पुन्हा एकदा यामध्ये पाणी घालू शकतो. कारण पापडांकरिता गरमच पाण्याचा वापर करायचा आहे. आता यावर झाकण ठेवून पाण्याला उकळी काढून घेऊ. आणि हो आणखी एक म्हणजे आपण ज्या भांड्यामध्ये पीठ शिजवणार आहोत ते भांडं जाडबुडाचंच असावं. आता मसाले बघूयात. त्यासाठी घेतलाय पाव चमचा हिंग, अर्धा चमचा जिरे. जिरे हे ओव्यांपेक्षा थोडे कमीच घालायचे. 1 चमचा ओवा, 2 चमचे किंवा चवीनुसार मीठ, 3 चमचे पांढरे तीळ, 1 ते 1.5 चमचा कच्ची बडीशोप आवर्जून वापरा, 3 चमचे किंवा 15 ते 20 डिंकाचे खडे. जो डिंक आपण लाडूंकरिता वापरतो ना तो, 1 चमचा खसखस आणि 1.5 सपाट चमचा भरून पापडखार. पापडखार हा मिठाप्रमाणेच दिसतो. हा देखील थोडासा खारटच असतो त्यामुळे मीठ थोडंसं कमीच घालायचं. आता यातील काही साहित्य आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचंय. त्यामध्ये बडीशोप, जिरे आणि डिंक एका मिक्सरच्या भांड्यात घातलाय आणि कोरडाच झाकण लावून फिरवून घेते. एकदम बारीक पूड करायची. डिंकाची व्यवस्था अशी पावडर व्हायला हवी. बडीशोप, जिरे असे थोडेफार जाडसर राहिले तरी देखील चालतील. आपला या ठिकाणी पापडांचा मसाला तयार झालाय. घरगुतीच मसाला आहे बघा आणि बनवायला देखील किती सोपं आहे. जर तुम्हाला या मसाल्यांचं प्रमाण समजत नसेल तर एकाच वेळेला तुम्ही मसाला बनवून ठेवायचा आणि कोरड्या पिठामध्ये मिक्स करून ठेवायचा आणि नंतर पीठ आणि पाणी मोजून फक्त ते शिजवून घ्यायचं. बघा ही देखील मेथड तुम्ही वापरू शकता. आपल्या पाण्याला एवढ्या वेळामध्ये उकळी आली आहे. आता यातील अर्धा डब्बाभर पाणी काढून घेऊयात कारण आपण ते एक्स्ट्राचं घातलेलं होतं. आपली नागली जर जुनी असेल तर तिला थोडंसं पाणी एक्स्ट्राचं लागू शकतं. त्यामुळे हे पाणी थोडंसं हाताशी ठेवायचं. आता पातेल्यामधील जे उकळतं पाणी आहे त्यामध्ये लगेच हा मसाला घालून देऊ आणि पुन्हा एकदा पाण्याला छान अशी खळखळून उकळी काढून घेऊ. यामुळे आपला घातलेला डिंक व्यवस्थित असा पाण्यामध्ये विरघळला जाईल. पाण्याला उकळी आली आहे, लगेच यामध्ये पीठ घालायचंय. असं डायरेक्ट टाकून द्यायचं. अजिबात गाठी होत नाही, टेन्शन घेऊ नका. आणि लाटण्याने फक्त 4 ते 5 होल पाडून घ्यायचे आणि पटकन यावर झाकण ठेवायचं. आता झाकण कधीपर्यंत ठेवायचं तर जोपर्यंत खालचं पाणी या पिठावर पूर्णतः येत नाही तोपर्यंत. यामुळे आपल्या पिठाला फारच छान अशी उकड बसते आणि अजिबात गाठी तयार होत नाही. बघा आपलं पीठ पार फसफसून वर यायला सुरुवात झाली होती. त्यावेळेला आता मी यावरचं झाकण काढलं आणि लाटण्याने हे पीठ छान असं घेरून घेते, म्हणजे पटापट व्यवस्थित मिक्स करून घेते. यामुळे आपलं संपूर्ण पीठ यामध्ये व्यवस्थित असं भिजलं जाईल आणि मिक्स होईल. यामध्ये मी डिंक घालत असताना तुम्हाला सांगितलं नाही तर डिंक हाच आपला खास पदार्थ आहे ज्यामुळे पापडांना रंग चकाकी छान येतेच, पण त्यासोबत पापडांना भेगा जात नाही. कारण डिंकाचा गुणधर्म हा चिकटपणा असतो. यामुळे पीठ आपलं फारच छान तयार होतं. तर बघा पीठ व्यवस्थित असं मिक्स केल्यानंतर अशा पद्धतीचं आपलं हे तयार झालेलं आहे. यामध्ये बघा अजिबात गाठी नाहीये.
आणि जरीही एखादी अर्धी राहिली असेल तर त्याकरिता एक छोटीशी टिप्स मी तुम्हाला पुढे देईल. आता या लाटण्याला बघा बरंच पीठ चिकटलं आहे. त्यासाठी काय करायचं, हात गार पाण्यामध्ये बुडवायचा आणि पीठ व्यवस्थित पुसून घ्यायचं. आता हे पीठ व्यवस्थित शिजवणं फार गरजेचं आहे. त्याकरिता एखादा सुती नॅपकिन किंवा कापड घ्यायचं, ते छान असं ओलं करून घ्यायचं आणि मग या पिठावर अंथरायचं. झाकणही लावायचं. झाकण व्यवस्थित वाफ जाणार नाही असंच पक्क असावं आणि कमीत कमी 15 मिनिटाकरिता हे कमी गॅसवर शिजवून घ्यायचं. 15 मिनिटांनंतर बघा आपल्या या भांड्यामध्ये किती छान अशी वाफ जमा झाली होती. झाकण खोललं आणि पुन्हा एकदा हे पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घेते, घेरून घेते. यामुळे आपलं पीठ तळाशी करपणार नाही. आपल्या या पिठाला छान अशी चकाकी आली आहे. मस्त अशी पिठाची तार तुटल्यासारखी दिसतीये. समजायचंय पीठ व्यवस्थित शिजलं गेलंय. लगेचच पापड बनवायला घेऊ. आता हे पापडचं पीठ ना आपल्याला पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घेणं गरजेचं आहे. त्यासाठी मी या ठिकाणी प्लास्टिकची पिशवी वापरतीये. तुम्हाला जर प्लास्टिकची पिशवी वापरायची नसेल तर एखादा सुती रुमाल ओलसर करून घ्या, त्यामध्ये पीठ घाला आणि पुन्हा एकदा हे व्यवस्थित मळून घ्या. ज्यामुळे पिठामध्ये जर थोड्याफार गाठी राहिल्या असतील तर त्या व्यवस्थित मोडल्या जातील आणि पीठ अगदी छान असं मऊसूत तयार होईल. मी एका भांड्यामध्ये ना कोमट पाण्यामध्ये थोडासा डिंकही भिजवून घेतलेला आहे. हे डिंकाचं पाणी पिशवीला लावून घेतलं होतं, ज्यामुळे पिठाला बघा किती छान अशी चकाकी आली आहे. आता आपण ज्या प्लास्टिकच्या शीटवर पापड बनवणार आहोत त्या प्लास्टिकच्या शीटला देखील हेच डिंकाचं पाणी लावून घ्यायचं. म्हणजेच काय तर आपण जिथे जिथे तेलाचा वापर करायचो ना पहिले, तिथे तिथे हे डिंकाचं पाणी किंवा डिंक वापरायचा. आता पापड बनवू. त्याकरता मी प्रेस यंत्र घेतलंय. या प्लास्टिकच्या कागदामध्ये छोटासा पिठाचा गोळा घातला आणि प्रेस यंत्राने हे दाबून घेतलं. बघा काय मस्त मोठ्या आकाराचा आणि पातळ असा आपला हा नागलीचा पापड तयार झाला. तो लगेचच एखाद्या प्लास्टिकच्या शीटवर किंवा कपड्यावर टाकायचा. यामुळे तो पटकन सुकला जाईल. आता जर तुमच्याकडे प्रेस यंत्र नसेल तर वेगळी पद्धत दाखवते. त्यासाठी काय करायचं, हे असंच प्लास्टिकच्या शीटमध्ये पीठ ठेवून घ्यायचं आणि एखादं जड भांडं किंवा ताटाच्या मदतीने प्रेस करायचं. बघा आपलं पीठ हलकंसं पातळ असल्यामुळे फार पटकन हे व्यवस्थित असं पसरलं जातं आणि जर पापड जाड राहिला तर बोटाने हलकासा पसरवून द्यायचा. बघा किती मस्त असा मोठ्या आकाराचा आणि पातळ आपला हा पापड तयार झाला. सेम पद्धतीने हा एखाद्या प्लास्टिकच्या शीटवर किंवा कपड्यावर सुकायला घालू. अशाच पद्धतीने आता आपण संपूर्ण पापड तयार करून घेऊयात. तर बघा आपलं 350 ते 400 ग्रॅम पिठामध्ये एवढे सारे पापड तयार झाले आहेत. एकदम पातळ आणि मध्यम साईजचे साधारणतः हे 56 पापड आहेत. आता हे आपण ऊन असेल तर उन्हात किंवा सावलीत वाळून घ्या. 2 दिवस कडकडीत उन्हात वाळवल्यानंतर आपले नागलीचे पापड या ठिकाणी तयार झाले आहेत. अजिबात चिरलेले नाहीयेत किंवा तळे देखील गेलेले नाहीयेत. याचं मेन कारण म्हणजे आपण पीठ व्यवस्थित शिजवून घेतलेलं होतं आणि त्यासोबत डिंक वापरलेला आहे. या पापडांचा रंग आणि त्यासोबत आलेली चकाकी तुम्ही बघू शकता. मस्त असे खुटखुटीत हे वाळले गेले आहेत आणि प्रत्येक पापड अगदी एकसारखा तयार झाला आहे. लगेच हे तळून बघूयात. त्याकरिता तेल हे नेहमी कडकडीत गरमच असावं. थंड तेलामध्ये पापड व्यवस्थित फुलत नाही आणि एका वेळेला फक्त एकच पापड कढाईमध्ये सोडायचा, कारण हा एकच पापड पूर्ण कढाईभर व्यवस्थित असा फुलतो. बघा काय मस्त हा आपला पापड तळून तयार झालाय. अगदी 3 पट फुलला गेलाय. रंगही जबरदस्त आलाय. आता पापड तळायला घेतले म्हटल्यानंतर एक पापड तळून कुठं जमतंय का? अजून 3-4 पापड तळून घेऊ, कारण हे पापड माझ्या मुलाला खूपच आवडतात. चवीला तर भन्नाट आहेच, पण त्याचसोबत पौष्टिक असल्यामुळे मी देखील हे आवर्जून त्याला खायला देते. तर तुम्ही देखील माझ्या पद्धतीने यावर्षी हे नागलीचे पापड नक्की ट्राय करून बघा. कसे झाले कमेंट्स करून नक्की कळवा. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. बघा अजिबात तेलकट न होता किती मस्त खुसखुशीत आपला पापड तयार झाला आहे.